स्लाइड चेंज करू. गुड मॉर्निंग ऑल. माझं नाव धनय मिश्रा. आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप हा क्वेश्चन बघतोय. लेट्स सी. Entrepreneurship plays a vital role in the economic and social development of a nation. राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात एंटरप्रेन्योर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. They contribute towards overall prosperity of the nation. ते राष्ट्राच्या सर्वांगीण समृद्धीसाठी योगदान देतात. They not only earning profit but also fulfill social welfare by creating employment opportunities, developing backward and improve standard of living of the people. ते केवळ फक्त नफा कमावत नाही तर रोजगाराच्या संधी निर्माण करून जो काही मागासलेला विकास करून आणि लोकांचे जीवनमान सुधारून सामाजिक कल्याण देखील करत असतात. Point number first, promotes capital formation. For development of an economy, creates of wealth is very essential. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी संपत्तीची निर्मिती अत्यंत आवश्यक आहे. Entrepreneurs mobilize ideal funds which are a mix of their own and borrowed, which leads to capital formation. Entrepreneur निष्क्रिय निधी एकत्रित करतात. त्यात ते स्वतःचे जे काही त्यांचं कर्ज असेल त्याचं मिश्रण करून त्यातून ते कॅपिटल निर्माण करतात. तुम्ही हे पॉइंट्स लिहू शकता. शॉर्ट मध्ये तयार केले होते. प्रमोट्स कॅपिटल फॉर्मेशन, हे दोन पॉइंट्स लिहून घ्या. रायटिंग something ना तेव्हा डिक्टेट रीड करू. डिक्टेट म्हणजे स्लोली रीड जिथे लिहून शकतो. पॉइंट्स लिहून घ्या. फर्स्ट, प्रमोट्स कॅपिटल फॉर्मेशन. For development of an economy, creation of wealth is very essential. Point number 2, entrepreneurs mobilize ideal funds which are a mix of their own and borrowed, which leads to capital formation. मला पॉइंट नाही समजले तर सांगा कोणता पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. सिंपल. एकदा चेंज वर बसवून ना एकदा क्लिक कर आणि नंतर चेंज. Point number 2, innovation and research and development. संशोधन आणि विकास, नवकल्पना. In short, म्हटलं तर an entrepreneur is a person who always looks for change. It has been found that 2/3 of all inventions are due to entrepreneurs. Guys, you know अधिकोष. अधिकोष म्हणजे माहिती का तुम्हाला? You know विपणन. It's very difficult word in Marathi. Actually, its meaning adhikosh means bank. Then it's special for you. Yes. Bank. Bank means adhikosh. Bank la Marathit adhikosh asतात. Okay. And vipanan means marketing. So some word is very easy in English. Okay, जे आपण मराठी नाही प्रेफर केलं तर better way because some students are confused. I am best to meet purposes. तसं गेले तसंच. So research means संशोधन. That is better to research. You know research. Research means find something new. Okay. You know development, like an improvement in particular sector. We call it development. Start. Okay. So innovation and research and development. It's second point. आपण क्वेश्चन काय बघतोय? इम्पॉर्टन्स ऑफ इंटरप्रेन्योर. इंटरप्रेन्योर प्ले व्हेरी गुड रोल इन डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमी
राईट. एंटरप्रिनरशिप मुळे आपल्याला काय मिळणार आहे? हियर वी यूज व्हेरियस टाइप्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिकॉज ऑफ ओनली एंटरप्रिनरशिप ऑर बिझनेसेस. वेगवेगळे सेक्टर आहेत, वेगवेगळे बिझनेसेस आहेत, यामधून आपल्याला गुड्स अँड सर्व्हिसेस हे अवेलेबल होतात. सो जेव्हा एखादा बिझनेस आहे, एंटरप्रिनर म्हणण्यापेक्षा आपण बिझनेस म्हणू. बिझनेस ऑलवेज प्रेफर समथिंग न्यू, इनोव्हेशन और रिसर्च. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर एक 10 वर्षापूर्वी कोणते सोप फेमस होते? प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला विचारतेय. सोप असेल, ऑइल असेल, पेस्ट असेल, हे लास्ट 10 इयर मध्ये जे होते तेच आता आहेत का? हो नाही. म्हणजे वी ऑलवेज प्रेफर समथिंग न्यू और डिफरंट थिंग. सो दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ओनली रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च मध्ये काय सांगायचं असतं की आपण ऑलवेज काहीतरी नवीन बघतो, नवीन यूज करतो, नवीन गोष्टींना इम्पॉर्टन्स देतो, ज्या ओल्ड आहेत त्या मॉडिफाय सुद्धा करतो. सो तो मॉडिफाय करतो म्हणजे त्याचं एखादं एक्झाम्पल सांगा बरं, की एक ओल्ड थिंग होती ती मॉडिफाय करून सुद्धा आपण ती यूज करतोय. असे प्रोडक्ट सांगा, अशा काही सर्व्हिसेस सांगा. ऑनलाईन स्टुडंट. Entrepreneurs or business always prefer innovation and research and development team. So innovation चे एक एक्झाम्पल सांगा बरं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे एखादं एक्झाम्पल सांगा. पहिला आपण साधा फोन यूज करत होतो, पण ते बटनांचा आता आपण अँड्रॉइड फोन यूज करतो. व्हेरी गुड. दिस इज द इनोव्हेशन, राईट. म्हणजे काहीतरी आपण नवीन एक्सपेक्टेड केलं आणि हे कोणामुळे पॉसिबल झालं? एंटरप्रिनर्स मुळे पॉसिबल झालेलं आहे, बिझनेसेस मुळे पॉसिबल झालेलं आहे. जर आपण एक्झाम्पल घेतलं लाईफ बॉय, अजूनही आहेत मार्केटमध्ये, पण ऍज इट इज आहेत का? नाही. तर त्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी ऍड होतं. देन फेअर अँड लवलीचं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. फेअर अँड लवली किती लावा, काही कलर मध्ये फरक पडणार नाही. इट्स फॅक्ट. इट्स फॅक्ट. बट मग त्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी, काही इश्यू झाले. अरे तुम्ही फेअर अँड लवली का म्हणता? मग देन चेंज झालेला आहे, पण ते प्रोडक्ट बंद झालं का? नाही. पण आता काय म्हटलं जातं माहितीये? गर्ल्स ग्लो अँड लवली, राईट. सो काहीतरी मॉडिफिकेशन, दिस इज कॉल्ड द रिसर्च. मग त्याने विचार केला की अरे आपण फेअर अँड लवली नाही म्हणू शकत, मग काय म्हणायला हवं? सो दिस इज रिसर्च, ग्लो अँड लवली. बरं त्यामध्ये मग आणखी सेल होण्यासाठी काय करायला हवं? मग त्याने विंटर वेगळी, समर वेगळी, राईट. सो हे सगळं तुमच्या रिसर्च मध्ये, इनोव्हेशन आणि डेव्हलपमेंट मध्ये. He introduced new ideas and new techniques of production of goods and services, combining apart from the factors of production. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचा नवीन कल्पना आणि नवीन तंत्राचा परिचय देतात. जे एंटरप्रेन्योर्स असतात ते नवीन घटकांमधील भाग एकत्र करणे, लाईक दॅट. लिहून घ्या पॉइंट्स. Point number 2, innovation and research and development. Point number 2 explain करा. कंटिन्यू करूया आपण पॉइंट. फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. An entrepreneur is a person who always look for a change. Entrepreneur हा असा एक पर्सन आहे, they always prefer change. म्हणजे आपण त्याच गोष्टी यूज करतोय का? जसं आता आपण एक्झाम्पल घेतलं, फेअर अँड लवलीचं असेल, लाईफ बॉयचं असेल, सोप असतील कोणतेही, किंवा इव्हन ऍडचं जरी आपण एक्झाम्पल घेतलं तर पहिली ऍड जी लक्ष्य होती ती कोणी केली होती आठवते? पुढे जाऊन ऍडव्हर्टायझिंग डिटेल शिकायचे बरं, तुम्हाला लर्न करायचं आहे. तुम्ही ऍडव्हर्टाईज गर्ल्स, स्पेसिफिक गर्ल्सना सांगते, बॉईजना ठीक आहे, बॉईज बघतात थोडेफार ऍड असं मला वाटतं, पण गर्ल्सना हा चला चॅनल चेंज करा, दुसरे सिरियल लावा, दुसरं एखादं म्युझिकचं चॅनल हे करा, प्रेफर करा. आपण ऍड लागल्यानंतर ऍड कोण बघत, वा ऍड लागली, वा तिथेच बसली, असं कोण आहे इथे की मला ऍड बघायला खूप आवडतं? कोण आहे? नाही. बट ऍज अ कॉमर्स स्टुडंट तुम्हाला पुढे जाऊन ऍडव्हर्टायझिंग डिटेल शिकायचे, एक सेपरेट सब्जेक्ट आहे. त्यामुळे आता थोडी सवय लावून घ्या की ऍड बघायची, आणि ऍड मधले जे पॉइंट असतात ते थोडेसे त्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे पुढे. सो ऑलवेज प्रेफर चेंज ह्या इंटेन्शनने सांगते मी तुम्हाला त्या पॉइंटचे रिलेटेड.
Entrepreneur is a person who always look for a change. म्हणजे जसं आता मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल लाईफबॉयचं सॉरी लक्सची पहिली ऍड कोण करत होतं आठवते का बघूया तुम्हाला थोडंफार कॅटरीना कैफ. त्याच्यानंतर मध्येच एक ऍड होती बघा शाहरुख खान पण करत होतो एक ते बाट टपामध्ये. त्याच्यानंतर आजूबाजूला 4 हिरोईन राईट करीना कॅटरीना असं बरेच होते. सो त्याच ऍड कंटिन्युअस आहेत का हो नाही. म्हणजे लक्षात आलं की अरे शाहरुख खान पेक्षा मग ऐश्वर्या रॉय बेटर म्हणून त्याने ती चेंज केली. शाहरुख खान आधी ऍड करत होता लक्सची पण लक्सचे हे जास्त कुठे रिव्हिल्स होत तर हा ओके की लक्स हा सोप आहे हा किंवा डव जो सोप आहे. तुम्ही असंही बघितलं नसेल की डवची ऍड कोणी मेलने केलेली. डव हा जो सोप आहे याची ऍड ऑलवेज फीमेल करतात. ओके सो ह्या कुठेतरी बारीक छोट्या छोट्या थिंग आहेत ज्यावरती एंटरप्रेनर्स हे वर्क करतात and they always prefer something new or change. It has been found that 2/3 of all the invention are due to the entrepreneur. एक्झाम्पल सांगितलेलं आहे 2/3 ही इनोव्हेशन जे आहे हे बिकॉज ऑफ ओनली एंटरप्रेनर्स मध्ये पॉसिबल आहे किंवा त्याच्यामुळे होतं. ही इंट्रोड्यूस न्यू आयडिया न्यू टेक्निक्स of the production of goods and services combining a part from the factors of production. जे factors of production 4 आहेत like a main material capital and land. This is very important factor for production. Without factor of production we can't do it. आपण कोणतेही प्रोडक्शन नाही घेऊ शकत. तर याचा appropriate combination कसं करायचं याच्यासाठी स्पेसिफिक जे आपले एंटरप्रेनर्स आहेत बिझनेसमॅन आहेत ते ऑलवेज प्रेफर इनोव्हेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. इज इट क्लिअर पॉइंट? सगळ्यांनी लिहून घेतलं ना ऑनलाईन आणि ऑफलाईन? हो. ओके नेक्स्ट ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स. It gives more scope for growth and opportunity for an individual. Entrepreneurs are able to make all decisions and they have complete control over company themselves. And the second point आहे entrepreneurship offers level of fulfillment and achievement and allow for huge degree of independence and a chance to shape one's career which cannot be matched by any other type of employment. गाइस कोणाचा माइक ऑन आहे बघा ऑफ करा. रोजमिन स्विच ऑफ युअर माइक. ग्रोथ अँड प्रॉस्पेक्टस जसं सांगितलं बिझनेस कधी एकाच ठिकाणी स्टेबल आहे का की नाही मी 10 वर्ष मी तेच काम करणार. दे ऑलवेज प्रेफर ग्रोथ अँड एक्सपान्शन as well as diversification. So it give more scope for growth and opportunity for an individual. Entrepreneurs are able to make all decisions and they have to complete control over the company themselves. ओके आपण आपल्या बिझनेस मध्ये ऑलवेज काहीतरी नवीन इंट्रोड्यूस करणं एक्सपेक्टेड आहे. देन कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर. देन इट गिव्ह मोर स्कोप अँड ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करा. रिस्क बेअर करा कारण बिझनेसचा फॉर्म्युलाच आहे जर मोर रिस्क असेल तर मोर प्रॉफिट असेल. जर तुम्ही रिस्क बेअर नाही केली तर की ऑलवेज ओके ठीक आहे सर्वाइव्ह फक्त झालेला आहे ग्रोथ नाही झालेली आहे तर क्या थे. Then, as well as here said, entrepreneur prefer growth individually as well as overall growth of an enterprise. म्हणजे एंटरप्राइजची पण ओव्हरऑल ग्रोथ झाली पाहिजे त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल एम्प्लॉयमेंट आहे त्याची सुद्धा ग्रोथ होणं एक्सपेक्टेड आहे. सो एंटरप्रेनरशिप ऑफर्स लेवल ऑफ फुलफिलमेंट अँड अचीवमेंट अँड अलाव फॉर ह्यूज डिग्री ऑफ इंडिपेंडन्स and a chance to shape one
own career which cannot be matched by any other types of employment. जसं आपण सांगतो, जसं तुम्ही मोठमोठे आता कालच्या लेक्चर मध्ये काही स्टुडंटने ऍड केले होते, जे आपले आयडियल बिझनेसमॅन आहेत, टाटा असेल किंवा रिलायन्स असेल किंवा अदरचे आहेत, त्यांची जर तुम्ही ग्रोथ प्रॉस्पेक्ट जर बघितले तर ते ग्राउंड पासून कुठेतरी एक त्यांची ग्रोथ आपल्याला बघायला मिळते, राईट. म्हणजे इथे एंटरप्रेनर असे सांगतात की हिअर वी डेव्हलप समथिंग डिफरंट ऍज कम्पेअर टू अदर. मला ऑलवेज असं बनायचं आहे, ऑलवेज मेक अ समथिंग न्यू और समथिंग डिफरंट ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स, ऍज कम्पेअर टू अदर बिझनेसमॅन और एंटरप्रेनर्स. ओके, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे इथे, वी प्रेफर ग्रोथ अँड प्रॉस्पेक्टस. आपण नेहमी पुढे जातोय, मागे येण्याचा प्रयत्न नाही करत. नेक्स्ट लिहून घेता का आपण? guys, write down. Next. Provide satisfaction. Although entrepreneurship is challenging task, but in most of the cases to rewards it gives are much more than what the anticipates. आवाज मला पण नाही पोहोचला, बाकी कोणाला आला काय आवाज त्याचा? लाऊडली. वेदम, तुझा आवाज मोठा आहे, तो लाऊडली. किती मोठा आहे बघूया. मोठा आहे ना, बोलो व्यवस्थित. Provide satisfaction. Those entrepreneurship is a challenging task, but in the most of the cases, the rewards it gives are much more than what it dictates. जर मीही तुम्हाला जर असं शिकवलं तर चालेल का? हा, एंटरप्रेन्योरशिप इज अ चॅलेंजिंग टास्क, बट इट इज द मोस्ट. अरे तुम्ही टीच करताय त्या घडीसाठी ऑनलाईन स्टुडंटच्या घरी पण आवाज पोहोचले पाहिजे. हा, वेदांत. देन कॉन्फिडंट असणं महत्वाचं आहे आधी. हा, बोलो. उद्योजकता हे एक आव्हानात्मक कार्य आहे आणि बहुतेक प्रकरणामध्ये जे जे बक्षीस मिळतं त्या एखाद्या अपेक्षेपेक्षा ते खूप जास्त असतं. इट डज. मी करते एक्सप्लेन, पण फर्स्ट ऑफ ऑल तुमचं मला ट्राय तरी बघू दे आधी, काय तुम्ही ट्राय करताय. नाही, राईट, नो डाऊट तुमचं एक्सप्लेनेशन ओके आहे, पण जसं म्हणतो आपण इतकं प्युअर मराठी डे टू डे लाईफ मध्ये पण नाही ना यूज करत. दॅट्स ही कशी बुकिश लँग्वेज आहे, मराठी बुक मध्ये यूज केलेली. नो मॅटर की तुम्ही तुमचा पहिला ट्राय आहे, नो इश्यू, पण आधी तुमच्याकडून येऊ दे, देन आय विल एक्सप्लेन. नो इश्यू. It does only rewards an entrepreneur at financial levels, but also on personal level. It provides satisfaction to the entrepreneur. Provide satisfaction. Business entrepreneur or businessman always prefer satisfaction. Okay, satisfaction कोणाशी रिलेटेड आहे? Businessman always prefer satisfaction, its own satisfaction or other satisfaction? सांगा बरं. Other satisfaction, right? Simple thing, because here we provide goods and services to the consumer. So आपण असं म्हणू का की oh this is good for me, that's why you are satisfied? No ना, म्हणजे मी खुश आहे तुम्ही पण खुश असायला हवं असं नाहीये. Okay, first of all, here businessman or entrepreneurs consider consumer expectation, consumer need, consumer want, and then provide goods and services as per their expectation. तुम्हाला काय वाटतं? ओके, तुम्हाला सोप एवढा मोठा हवाय का हो? नाही, जर आंघोळ करताना थोडाच सुटेबल असेल तितका. परत चिल्ड्रन साठी जेव्हा तुम्ही सोप प्रोड्यूस करताय, देन इट्स व्हेरी लिटल, थोडेसे साईज मध्ये फरक असतात, बट ऍज वेल एज एक्सपेक्टेड क्वालिटी. देन त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट तुम्ही यूज करणार आहात, दिस इज हार्मफुल चिल्ड्रन? नो, ते मग तितके सुटेबल असणे एक्सपेक्टेड आहे. दिस इज सुटेबल फॉर गर्ल्स ओनली, सो तितके इन्ग्रेडियंट तुम्ही यूज करता त्यामध्ये. म्हणजेच काय, तुम्ही काय करताय, हिअर वी ऑलवेज प्रेफर सॅटिस्फॅक्शन ऍज पर द क्लास ऑफ द स्टुडंट, राईट.
म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्शन घेतलेलं आहे तुम्ही, दिस इज सुटेबल फॉर गर्ल्स, दिस इज सुटेबल फॉर चिल्ड्रन, दिस इज सुटेबल ओनली मेन, ओके, सो ऑल्सो सिनियर सिटीजन. म्हणजेच आपण काय करतोय, प्रत्येकाच्या सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स देतो फर्स्ट. जर आपण अदर थिंग करणे गेलो, हिअर वी प्रेफर ऑल्सो स्टेक होल्डर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे हा मी खूप सारं प्रोडक्शन घेणार आहे, कस्टमर खुश आहे, पण एम्प्लॉईज आर नॉट सॅटिस्फाईड, सो दिस इज ओके. नो, हिअर वी as well as prefer employee satisfaction. ऍज अ एंटरप्रिनर, ऍज अ बिझनेसमॅन तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं. यू आर बिझनेसमॅन, अजून तुम्ही काय कराल? मजा मस्त एकदम गाडी वगैरे घेऊ, बंगला बांधू, छान झालं. त्यांचं पण बघितलं पाहिजे. एम्प्लॉई सॅटिस्फाय एक्सपेक्टेड आहे. देन जे क्रेडिटर्स आहेत, हिअर क्रेडिटर प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू द ऑर्गनायझेशन, राईट. सो वी ऑल्सो प्रेफर or we prefer creditor satisfaction also. मग क्रेडिटरला सॅटिस्फाय कसे कराल? वाव, यू आर व्हेरी नाईस पर्सन ना, यू आर सॅटिस्फाय. नितीन सांग बरं, ऑनलाईन स्टुडंट सांगा बरं तुम्ही एक पॉइंट. तुम्हाला कस्टमरला सॅटिस्फाय करायचे देन काय करा, तुम्हाला एम्प्लॉईजला सॅटिस्फाय करायचं आहे देन तुम्ही काय करा, तुम्हाला क्रेडिटरला सॅटिस्फाय करायचं आहे तुम्ही काय करा, तुम्हाला बँकेला सॅटिस्फाय करायचं आहे काय करा. एक्झाम्पल सर, म्हणजे लास्ट लेक्चरला जरा जागेवर अली, हा, युअर कस्टमर, आर यू कस्टमर? नो. तू कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहेस? तू बिझनेसमॅन आहेस, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुझा आन्सर एक्सपेक्टेड आहे. अदरवाइज यू आर कस्टमर. जर तू कस्टमर असशील तर तू काय एक्सपेक्ट करशील एखाद्या बिझनेसमॅन कडून? देन तुझं नाव काय? गिरीश. हा गिरीश, तू सांग बरं, यू आर एम्प्लॉईज, एखाद्या ऑर्गनायझेशनचा तू एम्प्लॉईज आहेस. देन तुझे एक्सपेक्टेशन काय असतील फ्रॉम बिझनेसमॅन? देन तनिष, नाही काय नाव तुझं? तन्मय, यू आर क्रेडिटर्स, you provide raw material to the organization. Then तुझे expectation काय असतील from businessman? सांगा. Then husband, you are banker, एक बँकर्स आहे, तर तुझ्या एक्सपेक्टेशन काय असणार आहे फ्रॉम बिझनेस? फटाक्षी बोला. ऑनलाईन स्टुडंट तुमच्यापेक्षा जास्त ग्रेट आहे ना, फटाफट आन्सर दे. एक तर टाईप करून सुद्धा आन्सर देतात आणि तुम्ही ब्रेनला जास्त चालना बनवतो. हा, तुबा फॉर कस्टमर सॅटिस्फॅक्शन प्रोव्हाइड द गुड्स अँड सर्व्हिसेस ऍज पर देअर डिमांड. व्हेरी गुड तुबा, गुड. फॉर एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन प्रोव्हाइड बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. व्हेरी गुड, गुड तुबा, ग्रेट. नादिरा काय म्हणते? बेस्ट क्वालिटी ऑफ गुड्स अँड रिझनेबल प्राइस ऍज एक्सपेक्टेड, राईट. ऍज अ कंझ्युमर we always prefer better quality product from businessman. बिझनेसमॅन कडून तुम्हाला एक्सपेक्टेड काय आहे? ते खूप मोठा होऊ दे, आम्हाला काय नाही मिळालं तरी चालेल. आपण असं म्हणतो का? नाही, तुम्ही काही करावं पण आम्हाला चांगल्या गुड्स द्या आणि त्या कमी किमतीत द्या, खूप सारी प्राइस चार्ज नको. ओके. देन आणखी काय विचारलं? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स काय करतात? रॉ मटेरियल प्रोव्हाइडेड, समटाइम कॅश बेसिस, समटाइम क्रेडिट बेसिस. जर मी तुम्हाला क्रेडिट वरती रॉ मटेरियल देत असेल तर तुम्ही 4-5 वर्ष नाही पैसे दिले तरी चालते. आय एम सॅटिस्फाईड असं म्हणू का आपण? नाही. म्हणजे तुम्ही जर क्रेडिट वरती जर पेमेंट परचेस केलं असेल तर ओके, ड्यू डेट आहे त्या डेटला तुम्ही मला पैसे देणं एक्सपेक्टेड आहे, देन आय एम सॅटिस्फाईड. ओके, आपले जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यामध्ये. यू आर बँक, तुम्ही माझ्याकडून लोन घेतलेला आहे, मी तुमच्या कंपनीला लोन दिलेला आहे, तुमच्या बिझनेसला लोन दिलेला आहे. म्हणजे मी काय एक्सपेक्ट करतोय ऍज अ बँकर म्हणून, तुम्ही जे लोनचे काय आहेत, लोन पे करायला हवं तुम्ही, त्याच्या काहीतरी हे असणार आहेत, इंटरेस्ट किंवा काय म्हणतात त्याला, स्पेसिफिक वर्डिंग आहे, इन्स्टॉलेशन समथिंग. ते तुम्ही मंथली असेल, क्वार्टरली असेल, 6 मंथली असेल, इयरली असेल, ते पे करा. टाइम टू टाइम पे करा. म्हणजे असं नाही की तुमच्या सगळ्या वस्तू घेऊन जायची वेळ येईल.
So this is not a satisfaction, right? So या सगळ्या गोष्टी तुम्ही satisfaction च्या अंदर ठेवा. Is it clear point? Online student, is it clear? Yes, ma'am. वो Yes, ma'am. चलो next. Employment generation. Entrepreneurship not only gives employment to the entrepreneur, but it is also source of direct and indirect employment for many people in a country. Read करतो जरा. उद्योजकाला रोजगार देत नाही तर देशातील अनेक लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचा स्रोत देखील आहे. स्रोत म्हणजे काय? सोर्स. अरे थांबा रे. तुम्ही वेदांत म्हणा. कोणत्या इकडे? थांबाच पुढे. Unemployment is a ते त्याला Chronic स्पेसिफिक problem is- मीनिंग माहिती आहे का विचारतो. chronic problem is most of the developing and underdeveloping countries. Entrepreneurs play an effective role in reducing the problem of unemployment in the country, which in turn clears the path towards economic development of the nation. तर तुला काय वाटतं सांग बरं. एम्प्लॉयमेंट जनरेशन मीन्स एंटरप्रेन्योरशिप प्रोवाइड various job opportunity to the various people, right? That means employment generation creates various employment opportunity. That means employment generation. मग हा एंटरप्रेन्योर जो आहे हा कोणाकोणाला जॉब देणार आहे? डायरेक्टली और इनडायरेक्ट? डायरेक्टली एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू द एम्प्लॉईज, राईट? जे तुमच्या कंपनीमध्ये काम करतायत त्यांना तुम्ही डायरेक्ट अपॉर्च्युनिटीज दिली. मग इनडायरेक्ट अपॉर्च्युनिटीज तुम्ही कोणाला दिली? People in a Okay. country. लेबर ऑल्सो डायरेक्ट तुम्ही एखाद्या एम्प्लॉईजला अपॉइंट केलं. नाही समजलं. इथे आपण काय सांगतोय? एम्प्लॉयमेंट जनरेशन मीन्स एंटरप्रेन्योरशिप प्रोव्हाइड व्हेरियस जॉब ऑपॉर्च्युनिटी टू मेनी पीपल. खूप साऱ्या पीपलना तुमच्या बिझनेसमुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होत आहेत. तर ते कोणते कोणते एम्प्लॉईज असू शकतात? पहिला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सोर्स कोण आहे? तर तुमच्या कंपनीमध्ये काम करणारा एम्प्लॉईज. त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट अपॉर्च्युनिटी दिली. ओके, हा मार्केटिंगचा जॉब आहे, हा फायनान्सचा जॉब आहे, हा सेल्सचा जॉब आहे. आपण इथे त्यांना रिक्रूट केलं आणि डिरेक्टली अपॉर्च्युनिटी दिली. सपोज तुमच्या कंपनीला आज ऍड करायची आहे आणि तुम्ही ठरवलं की ऍड द्यायची आहे मला, तर तुम्ही काय ठरवलं की मला टेलिव्हिजन वरती ऍड द्यायची आहे. मी स्पेसिफिक एक म्युझिक यूज करणार आहे. मी स्पेसिफिक एक फ्लेक्स, जर तुम्ही डिरेक्टली होर्डिंग वरती ऍड देणार असाल तर होर्डिंग करणाऱ्या पर्सनला तुम्ही इनडायरेक्टली जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिली, राईट? त्या पर्सन ओके, मला एखाद्या कंपनीचं काम आलेलं आहे, इतकंच काम आहे माझं होर्डिंग करणे, मोठमोठे बॅनर तयार करणे, म्हणजे तो तुमच्या कंपनीचे डायरेक्टली कनेक्ट आहे का? नाही. तुम्ही कोणत्या एका कन्सर्न कंपनी, ऍडव्हर्टाइज कंपनीकडे गेलात, त्यांना सांगितलं तुम्ही मला ऍड द्यायची आहे, त्या थर्ड पर्सनला सांगितलं, म्हणजे दॅट टाइम हियर वी क्रिएट द इनडायरेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी टू मेनी पीपल. बँकेकडे तुम्ही लोन घेणार आहात म्हणून बँक एखादी किंवा एखादी पतसंस्था असेल, एखादी कॉपरेटिव्ह सोसायटी असेल, त्या सुद्धा त्यांचा बिझनेस ओपन करून बसलेले आहेत की तुम्ही याल, लोन घेऊन जाल, कंझ्युमर येतील, डिपॉझिट ठेवतील, लोन घेऊन जातील. सो दिस इज ऑल्सो इनडायरेक्ट अपॉर्च्युनिटी, राईट? सो काय सांगायचं आहे आपल्याला इथे? एंटरप्रेन्योरशिप प्रोव्हाइड व्हेरियस जॉब ऑपॉर्च्युनिटी टू मेनी पीपल, समटाइम डायरेक्ट, समटाइम इनडायरेक्ट. डायरेक्ट मध्ये एक्झाम्पल द्या, इनडायरेक्ट मध्ये एक्झाम्पल द्या. दॅट्स इट. क्लिअर पॉइंट? क्लिअर? इनडायरेक्ट मध्ये तू बँकर्स एक्झाम्पल देऊ शकतो, तू ऍडव्हर्टायझिंग कंपनीचं एक्झाम्पल देऊ शकतो. ओके, अजून कोणाचं देता येईल? सपोज तुझ्या कंपनीला एखाद्या स्पेअर पार्टची गरज आहे, डिपेंड्स ऑन कंपनी ना, तुझ्या कंपनीचं कोणतं वर्क ऑफ नेचर आहे त्याच्यावरती. एखादा थर्ड पर्सन सप्लायर असेल, इव्हन होलसेलर आहे, इव्हन रिटेलर आहे. ओके, ते सुद्धा तुम्ही इनडायरेक्ट काय करू शकता, तिथे एक्झाम्पल ऍड करू शकता. सपोज तुम्हाला तुमची गुड्स अँड सर्व्हिसेस फॉरेन कंपनीमध्ये सेल करायची आहे, फॉरेन कंट्रीज मध्ये, तर फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही डिरेक्टली नाही जाऊ शकता. तर तिथे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी एखादा थर्ड पर्सनची गरज आहे, तो एकाच दिवसासाठी काय करणार आहे,
ट्रॅव्हलिंग करेल तुम्ही त्याला 5-6 हजार रुपये द्याल. सो दिस इज द इनडायरेक्ट अपॉर्च्युनिटी टू कन्सर्न पीपल, राईट. Creates wealth. Entrepreneurship also helps to economic by creating wealth for many individuals seeking business opportunities. उद्योजकता व्यवसायाच्या संधी शोधणाऱ्या अनेक व्यक्तींसाठी संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्थेला मदत करते. Such wealth play considerable role in the development of nation. अशा या संपत्तीच्या राष्ट्रविकासात मोठा वाटा आहे. The business as well as the entrepreneurship in some of other way to the economic may be in the form the products or service boosting the GDP rates or tax contribution. Their ideas, goals, and invitation are also a great help to the nation. इन्व्हिटेशन कोणाला द्यायचं? Invention are also a great help to the nation. सो वेल्थ म्हणजे काय? क्रिएट वेल्थ. वेल्थ लॉट्स ऑफ टाइम तुम्हाला इकॉनॉमिक मध्ये वर्ड दिलेला आहे. व्हॉट इज मीन बाय वेल्थ? यू नो वेल्थ? Create wealth. Entrepreneurship create wealth. So entrepreneurship also helps to economic by creating wealth for many individuals seeking business opportunity. ज्या जसं आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं, हिअर बिझनेस प्रोव्हाइड व्हेरियस अपॉर्च्युनिटी और एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी टू दी पीपल. त्या पीपलला आपण काय केलं? या काम करा आणि जा. वी आर नॉट प्रोव्हाइड एनी फॅसिलिटी, वी आर नॉट पे समथिंग रिटर्न. आपण असं सांगितलं काय की आम्ही तुम्हाला काही नाही देणार, तुम्ही या आणि आमचं काम करून जा? नाही. आपण काय सांगितलं त्यांना? हिअर वी प्रोव्हाइड सम अमाऊंट. तुम्हाला तुमचे पैसे मिळाले. सपोज मी आज एका कंपनीत काम करते, आज मी काही इन्स्टिट्यूशन मध्ये काम करते, दॅट मीन्स दे पे सम अमाऊंट फॉर मी. माझ्यासाठी काहीतरी ते पे करते. देन म्हणजेच माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज झालेलं आहे त्यांच्यामुळे. जर मी काहीच करत नसते देन कुठेतरी पॉवर्टी मध्ये माझं कन्सिडरेशन झालं असतं. पण बिकॉज ऑफ एंटरप्रिनर हिअर दे इनडायरेक्टली हेल्प टू क्रिएट वेल्थ. आणि त्याचाच इम्पॅक्ट जसं म्हणतो ना आपण इकॉनॉमिक, तुम्ही खूप डिटेल लर्न करताय इकॉनॉमिक सब्जेक्ट मध्ये. इकॉनॉमिकची ग्रोथ ही कोणत्या सेक्टरवरती डिपेंड आहे? ओनली वन सेक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इकॉनॉमिक ग्रोथ? नो ना. इकॉनॉमिक सेक्टर साठी किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी, इकॉनॉमिक ग्रोथ साठी मेनी सेक्टर आर रिस्पॉन्सिबल. सो वन ऑफ द सेक्टर इज बिझनेस और इंडस्ट्री. जिथून तुम्हाला मनी मिळते, जिथून तुमची ग्रोथ होते, जिथून तुम्ही बाकीच्या सर्व्हिसेस यूज करताय, म्हणजे हे एक सायकल आहे. आणि या सायकलमुळे आपल्या कंट्रीची, आपल्या इकॉनॉमिकची ग्रोथ होते, इकॉनॉमिकचे डेव्हलपमेंट. तर हे ओनली वन सेक्टर इज रिस्पॉन्सिबल असं नाही. इथे बिझनेसमॅन किंवा इंडस्ट्रियल सेक्टर हे जे सर्व्हिस सेक्टर आहे हे इकॉनॉमिक वेल्थला काय करणार आहे तर हेल्प करणार आहे. सो एंटरप्रेन्योरशिप also help to economy by creating wealth for the many individuals seeking business opportunity. ज्या पर्सनना तुम्ही बिझनेस अपॉर्च्युनिटी दिलेली आहे त्यामुळे नक्कीच त्याचा रिझल्ट तुमच्या इकॉनॉमी क्रिएटिंग वेल्थ वरती होऊ शकतो. Such a wealth play a considerable role in the development of nation. ऑब्विसली आपण असं म्हणू शकतो की ह्या वेल्थ मुळे इकॉनॉमिक जे असेल, तुमच्या नेशन जे असेल, ही एक एक्सपेक्टेड डेव्हलपमेंट होताना बघायला मिळते. As well as the business as well as entrepreneur contribute in some of other way to the economy, maybe in the form of product or services boosting the GDP rate. नक्की माहिती तुम्हाला हे GDP काय आहे, देन इकॉनॉमिक मध्ये तुम्ही लर्न केलेलं आहे. इवन सम थिंग वी लर्न इन अकाउंटिंग सब्जेक्ट ऑल्सो. बिझनेसमॅन पे टॅक्स, जो रेव्हेन्यू असणार आहे गव्हर्नमेंटचा. तुम्ही ज्या गुड्स अँड सर्व्हिसेस फॉरेन मध्ये सेल करताय, तुम्ही फॉरेन मध्ये काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय, फॉरेनचे कॉन्ट्रीब्युटर इथे येऊन इन्व्हेस्टमेंट करतायत. गिरीश, कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर.
सो त्या गोष्टी काय होणार आहेत, कुठे ना कुठेतरी तुमचा एक कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमिक ग्रोथ साठी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी बघायला लागेल. नेक्स्ट लास्ट पॉइंट. Revenue government. The entrepreneurs provide the revenue the government in the form In the form of direct and indirect tax. direct and indirect tax. This run can be used for social welfare activities by the government. रेव्हेन्यू टू गव्हर्नमेंट. बिझनेस आपण असं म्हणतो की मी कमवतोय आणि मी गव्हर्नमेंटला डिरेक्टली देतोय. समटाइम डिरेक्टली, समटाइम इनडिरेक्टली. आता डायरेक्ट तुम्ही कसं रेव्हेन्यू देताय गव्हर्नमेंटला? इनडायरेक्ट टॅक्स. जसं आता आपल्याला माहिती आहे डायरेक्ट टॅक्स आहेत आणि इनडायरेक्ट टॅक्स आहेत. डायरेक्ट टॅक्स जो तुम्हाला डिरेक्टली तुमच्या प्रॉफिट वरती पे करावा लागणार आहे, सो दिस इज द डायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे ज्या काही आपण सर्व्हिसेस घेणार आहोत, जे काही आपण प्रोडक्ट परचेस करणार आहोत, त्यावरती तर तुम्हाला माहिती आहे की हा CGST आणि हे सगळं चार्ज केलं जातं. सो दिस इज द इनडायरेक्ट टॅक्स. ओके. हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं, हे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू इन्क्रीज करण्याचं काम करतं. राईट. लास्ट, डिस्पर्सल ऑफ इकॉनॉमिक पॉवर. रीड कर दिस. Industrial development may leads to the concentration of economic powers in the few hands. Such concentration of power in the few hands has its own ills in the form of monopoly, developing a large number of entrepreneurs in Dispersing the dispersing economic the power economic power of among the population. rest of population which is help in making the harmful effects of monopoly. डिस्पर्सल ऑफ इकॉनॉमिक पॉवर मध्ये काय सांगितलेलं आहे? इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मे लीड्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ इकॉनॉमिक पॉवर इन फ्यू हँड. ओके. इकॉनॉमिक पॉवर जी आहे ती फ्यू हँड मध्ये डिस्ट्रीब्यूट होते बिकॉज ऑफ एंटरप्रेन्योरशिप. Such a concentration of power in a few hands as its own evil in the form of monopoly. I think we were learned in semester number first types of competition in economic subject. माहिती आहे का तुम्हाला टाइप्स ऑफ कॉम्पिटिशन कोणते असतात? इकॉनॉमिक मध्ये लर्न केलेले आहेत. बी कॉन्फिडंट यार, तुम्हाला माहित असायला हवा, तुमचा पार्ट होता सिलेबसचा. परफेक्ट कॉम्पिटिशन झालेला